जिल्हा युवा महोत्सवामध्ये आम्ही शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था धाराशिवच्या वतीनं इथे एकूण 11 प्रकल्प घेऊन आलेलो आहोत। कोपा व्यवसायाचे 2 प्रकल्प आहेत। प्रत्येक गणपती मंडळाला त्यांचं व्यवस्थापन करावं लागतं आणि सध्याचा काळ हा माहिती तंत्रज्ञानाचा काळ आहे। आपल्या देशाचे पंतप्रधान असतील किंवा राज्याचे मुख्यमंत्री असतील आपल्याला नेहमी सांगत असतात की आपल्याला इलेक्ट्रॉनिक जगाकडे जायचं आहे, माहिती तंत्रज्ञानाकडे जायचं आहे। आम्ही गणपती मंडळाला इलेक्ट्रॉनिक व्यवस्थापनाकडे नेत आहोत। श्री गणेश सेवा मंडळ व्यवस्थापन यंत्रणा याचं आम्ही वेब पोर्टल बनवलेलं आहे। हे वेब पोर्टल अत्यंत नाविन्यपूर्ण आहे। याच्यातून आपण गणपती मंडळाला प्रत्येक गणेश भक्तापर्यंत पोहोचवत आहोत। प्रत्येक गणपती भक्ताला अगदी मोबाईलच्या एका क्लिकवरती आपली देणगी देता येते आणि गणपती मंडळाचे कार्यक्रम सुद्धा पाहता येतात। गणपती मंडळामध्ये किती गर्दी आहे, गणपती मंडळापर्यंत कसं जायचं, गणपती मंडळाचे कोणकोणते उपक्रम आहेत, या सर्वाची माहिती आपल्याला या नाविन्यपूर्ण प्रकल्पातून मिळत आहे। आमच्या या कोपा विभागाचा दुसरा प्रकल्प आहे इंटरॅक्टिव्ह बायोडेटा प्रेझेंटेशन विथ वेब पोर्टल, म्हणजेच नाविन्यपूर्ण संशोधित बायोडेटा परिचय पत्र। प्रत्येकाला नोकरीची आवश्यकता असते आणि प्रत्येकाला असं वाटतं की आपला बायोडाटा सगळीकडे जावा। हा बायोडेटा आपल्याला जागतिक लेवलवरती पाठवण्यासाठी अशा प्रकारच्या यंत्रणेची आवश्यकता असते। शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या मदतीनं आम्ही नाविन्यपूर्ण अशी इलेक्ट्रॉनिक बायोडेटा बनवलेले आहे आणि माझा स्वतःचाच इलेक्ट्रॉनिक बायोडेटा मी सॅम्पल म्हणून बनवलेला आहे। kiranjharkar.com हे त्या वेब पोर्टलचं नाव आहे। या वेब पोर्टलवरती होम पेज आहे, बायोग्राफी आहे आणि वेगवेगळे त्या व्यक्तींना आतापर्यंत जे एक्सपिरियन्सेस घेतलेले आहेत आणि आपल्या सेवा ज्या दिलेल्या आहेत या सर्वांचं प्रेझेंटेशन म्हणजे सादरीकरण आपण या वेब पोर्टलच्या माध्यमातून करत आहोत। PDF पाठवण्याच्या ऐवजी आपण ज्या वेळेला वेब पोर्टलची लिंक पाठवतो त्यावेळेला समोरचा नक्कीच व्यक्ती प्रभावित होतो आणि आपल्याला नाविन्यपूर्णतेतून नोकरी मिळते, प्रत्येकाला जॉब मिळतो। यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे। या प्रकल्पासाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य बिराजदार साहेब संतोष कांबळे साहेब, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी प्रवीण आवताडे साहेब आणि त्याचबरोबर आमच्या विभागाचे सहसंचालक देवतळे साहेब व संचालक सूर्यवंशी साहेब या सर्वांचं मार्गदर्शन आणि मोलाची साथ आम्हाला लाभलेली आहे। म्हणूनच आम्ही अशा प्रकारचे नाविन्यपूर्ण प्रकल्प औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने राबवू शकतो। जर कुणाला अशा गणपती व्यवस्थापन मंडळाचं वेब पोर्टल बनवायचं असेल किंवा नाविन्यपूर्ण बायोडेटा बनवायचा असेल तर आमच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला भेट द्या। अतिशय कमी खर्चामध्ये म्हणजे फक्त 2000 रुपयामध्ये आम्ही आपल्याला वेब पोर्टल बनवून देऊ। 850 रुपये रजिस्ट्रेशन चार्जेस आहेत आणि 1150 रुपये डिझाईन खर्च आहे। अगदी 3 दिवसामध्ये तुम्हाला तुमचं हे वेब पोर्टल नाविन्यपूर्ण बनवून मिळेल। आपण आमच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला नक्की भेट द्या आणि या दोन्ही नाविन्यपूर्ण प्रकल्पांचा लाभ घ्या। धन्यवाद। माझं नाव शिला संभाजी गायकवाड, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण शिक्षण संस्था धाराशिवकडून मी आणि माझे टीम घेऊन आलेलो आहोत। इंटरॅक्टिव्ह बायोडेटा प्रेझेंटेशन विथ वेब पोर्टल म्हणजे संकेतस्थळ नाविन्यपूर्ण बायोडेटा सादरीकरण प्रकल्प। यामध्ये आम्ही बायोडेटा तयार करून देतो। तसेच आमचे सर किरणझरकर यांचा बायोडेटा आम्ही इलेक्ट्रॉनिक पद्धतीने तयार करून दिलेला आहे। त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक प्रत्येक व्यक्तीला नोकरीची गरज असते आणि ती नोकरी मिळवण्यासाठी आपलं व्यक्तिमत्व आपण काय आहोत, कोण आहोत त्याचं गरज असते। चांगली नोकरी मिळवण्यासाठी आपल्याला बायोडेटा तयार करणं खूप गरजेचं आहे। त्यामध्ये आपले छोटे क्लिप्स असतात। शॉर्टमध्ये आपण काय आहोत याची व्यक्तिमत्व मांडलेले असते आणि अशा पद्धतीने आम्ही बायोडेटा तयार करून देत आहोत। आम्ही आमच्या कोपा व्यवसायामध्ये हा बायोडेटा स्वतः तयार करून देत आहोत। धन्यवाद। जिल्हा युवा महोत्सव मध्ये मी आणि माझी टीम घेऊन आलेलो आहोत बायोडेटा। तर ही लिंक ओपन केल्यानंतर त्यामध्ये आम्ही असा बायोडेटा तयार करून देत आहोत। या लिंक मध्ये आम्हाला आमचे शिल्प निर्देशक किरणझरकर यांचा बायोडेटा आम्ही अशा पद्धतीने तयार केलेला आहे। त्यामध्ये त्यांनी प्रकाशित केलेले बुक्स आहेत, नंतर ते कोण आहेत, वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर, सायंटिस्ट, ऑथर, लिरिक्स रायटर, क्राफ्ट इंडस्ट्री, कोपा म्हणून ते
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये कार्यरत आहेत. त्याचबरोबर नितीन गडकरी जी असतील, नंतर शिंदे एकनाथजी साहेब असतील, यामधून सन्मानित झालेले असे ते व्यक्तिमत्व आहेत. नंतर होम पेज आल्यानंतर त्याच्यानंतर त्यांचं बायोग्राफी, स्किल, नंतर VIP ITI बुक्स अवॉर्ड्स, वर्ल्ड रेकॉर्ड न्यूज, एम्प्लॉयबिलिटी स्किल याबद्दल त्यांचे व्यक्तिमत्व या बायोडेटामध्ये आम्ही त्यांना करून दिलेलं आहे. आणि अशा पद्धतीने प्रत्येकाला आपला बायोडेटा हा तयार करता आला पाहिजे आणि आम्ही तो तयार करून देत आहोत. चांगली नोकरी मिळवण्यासाठी हे खूप गरजेचं आहे आणि हे खूप कमी किमतीमध्ये होऊन मिळतं. सर्वसामान्य लोकांना चांगली नोकरी मिळवण्यासाठी हे खूप गरजेचं आहे. आणि आपला अल्प परिचय, आपण कोण आहोत, काय आहोत, हे अख्ख्या आंतरराष्ट्रीय प्रत्येक व्यक्तीला वाटतं आपला बायोडेटा आंतरराष्ट्रीय स्तरावरती जावा, त्यातून आपल्याला चांगली नोकरी मिळते. त्यामुळे हा बायोडेटा खूप गरजेचा प्रत्येक व्यक्तीसाठी आहे. आपला हा बायोडेटा करणं खूप गरजेचं आहे. तर प्रत्येकालाच प्रश्न येत आहे की हा कितीमध्ये आणि कसा उपलब्ध होईल. तर याची किंमत खूपच कमी आहे. 2000 मध्ये हा बायोडेटा तयार करून भेटतो. आणि हा बायोडेटा तयार केल्यानंतर आपली ही बायोडेटा पूर्ण जगामध्ये कुठल्याही पद्धतीने बघू शकतो आणि आपली ओळख जगाला होत असते. सुरक्षित आहे, कारण त्यांची लिंक ओपन आपल्याला माहिती जर असेल तरच आपला बायोडेटा दिसतो. मी पायल बनसोडे, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था धाराशिव येथून माझी टीम कोपा तुमच्यासाठी एक प्रोजेक्ट घेऊन आलेली आहे. तर माझ्या प्रोजेक्टचं नाव आहे गणेश महोत्सव यंत्रणा. तर ती आम्ही त्याबद्दलची वेबसाईट तयार केलेली आहे. तर त्या वेबसाईटवरून तुम्ही गणपती महोत्सवाचं व्यवस्थापन करू शकता. तर आमची वेबसाईट आहे delhi-ke-maharaja.com. त्याच्यावरती तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला त्यामध्ये तुम्हाला गॅलरीमध्ये तुम्हाला फोटोज वगैरे बघायला मिळतील सगळ्यांचे. तिथे कसं व्यवस्थापन ते केलं जातं ते सगळं यामध्ये तुम्ही पाहू शकता. पुढचा ऑप्शन आहे व्हिडिओजमध्ये पण तुम्ही पाहू शकता की तिथे व्यवस्थापन कसं केलं जातं. यामध्ये डोनेट ऑप्शन आहे. तुम्ही सगळ्यांकडे गुगल पे, फोन पे तर असंच उपलब्ध आहे फोनमध्ये. तर तुम्ही तिथून आम्हाला डोनेट करू शकता. पुढचं ऑप्शन त्याच्यामध्ये मॅप सुद्धा पेज आहे. तर त्या मॅप पेजवरून तुम्हाला लोकेशन कुठे आहे ते समजू शकते.